प्रीतीज वर्ल्ड या माझ्या YouTube चॅनल वरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला खरवस कसा बनवतात हे दाखवणार आहे। नुकत्याच व्यायलेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या पहिल्या 3 दिवसात मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून बनवलेला पदार्थ म्हणजे खरवस। हा एक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे। छान मऊसूत, जाळीदार आणि चविष्ट खरवस बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघूया। इथे मी म्हशीचा अर्धा लिटर चीक घेतलेला आहे। जेवढा चीक तुम्ही घ्याल त्याच्या अर्ध्या प्रमाणात किंवा त्याहून थोडासा जास्त गूळ लागणार आहे। थोडीशी वेलची पावडर, केसर आणि 1 कप म्हशीचंच उकळून गार केलेलं दूध। ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही खरवस शिजायला ठेवणार आहात त्याच पातेल्यामध्ये सगळं साहित्य आपण आधी मिक्स करून घ्यायचंय। सगळ्यात आधी मी अर्धा लिटर म्हशीचा चीक घेतलेला आहे। आता यामध्ये गूळ घालायचा आहे। इथे मी चिरलेला गूळ घेतलेला आहे, पण तुम्ही त्याऐवजी गुळाची पावडर सुद्धा घेऊ शकता। जेवढा चीक घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणापेक्षा थोडासा जास्त गूळ आपल्याला घ्यायचा आहे। आता गूळ दुधामध्ये व्यवस्थितपणे विरघळून घ्यायचा आहे। आता यामध्ये साधं म्हशीचं दूध घालायचं आहे। इकडे मी 300 ml दूध वापरत आहे। चीक जर घट्ट असेल तर दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि जर पातळ असेल तर दुधाचं प्रमाण कमी करू शकता। दूध मिक्स करून झालं की त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालून पुन्हा एकदा या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। आता यावरती थोडंसं केसर घालायचंय। केसर घातल्यावर ह्या मिश्रणाला मिक्स करायचं नाहीये, कारण जेव्हा खरवस शिजेल तेव्हा केसरचा पिवळा रंग ह्या खरवसावरती येईल आणि खरवस खूप छान दिसेल। वरून पुन्हा थोडीशी वेलची पावडर घालायची आहे। खरवसासाठी इकडे मी 2 डबे तयार केलेले आहेत। एकात मी 500 ml चीक वापरलेला आहे आणि दुसऱ्यात सुद्धा 500 ml, म्हणजे टोटल मी 1 लिटर चिकाचा हा खरवस बनवणार आहे। आता कुकर मध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि 3 ते 4 बोटं बुडतील एवढं पाणी ह्यात घालायचं आहे। खरवसाचं मिश्रण घातलेला डबा ह्या स्टँड वरती ठेवायचा आहे। वरून एक ताटली झाकायची आहे आणि त्यावर कुकरचं झाकण सुद्धा ठेवायचं आहे। कुकरच्या शिट्ट्या मारायच्या नाहीयेत। 20 ते 25 मिनिटं मीडियम फ्लेम वरतीच हा खरवस शिजवून द्यायचा आहे। 20 ते 25 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे, झाकण काढायचंय आणि सुरीचा उपयोग करून खरवस शिजलाय का नाही ते चेक करायचंय। सुरीला काही चिकटलेलं नाहीये, म्हणजे खरवस व्यवस्थितपणे शिजलाय। जर सुरीला काही चिकटलं तर अजून 5 ते 10 मिनिटं खरवस शिजायला ठेवायचंय। तुम्ही बघू शकता की खरवस किती हलका आणि छान मऊसूत झालेला आहे। आता 15-20 मिनिटं ह्याला छान गार होऊन द्यायचंय आणि मग आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत। तुम्ही सुद्धा हा सोपा, चविष्ट आणि पौष्टिक खरवस नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा।